आहे आणि ही आपल्या घरी चाललेली होती. सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यान ही बस स्टँडला आलेली होती. तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिच्या जवळ आला आणि तिच्याशी ओळख करून घेतली. त्यानं तिच्याशी गोड बोलून चांगल्या प्रकारे ओळख करून घेतली आणि देन तिला विचारलं की ताई तू कुठं चालली म्हणून. त्यावेळेला त्या मुलीनं सांगितलं की मी फलटणला चालले म्हणून. तर तो म्हटला की फलटणची बस तर तिकडे लागली आहे, तू इथं काय थांबली म्हणून. तर ती म्हटली नाही बस इथंच लागते. तर तो म्हटला मी गेली 10 वर्ष झालं इकडेच असतो, तर मला चांगलं माहिती आहे, तुला चल मी बसमध्ये बसवतो म्हणे. रात्रीची उशिरा झालेली बस आहे, ती जाईल आता, तर तुला मी नेऊन बसवतो असं म्हणून तो तिला बरोबर घेऊन गेलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तिच्याशी बोलतोय किंवा ती त्याच्याबरोबर जाते हे पूर्णपणे दिसतंय. तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून त्या तरुणीनं ही शंका व्यक्त केली की बसमध्ये अंधार कसा काय आहे. तर तो म्हणला की रात्रीची लेट बस आहे, लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तर तू वर चढून टॉर्चने चेक कर म्हणे. तू गोड बोलून त्यांना असं गोड बोलून तिला बसमध्ये पण चढवलेलं आहे तिथं. आणि ती मुलगी बसमध्ये चढल्यानंतर ह्यानं दरवाजा लावून घेऊन तिच्याशी हा अतिप्रसंग केलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो तिथून आलेला आहे. मग मुलगी आली आणि ती मुलगी बसमध्ये बसून आपल्या गावी परत चाललेली होती, परंतु रस्त्यामध्ये तिनं तिच्या मित्राला फोन करून हा प्रसंग सांगितला.